प्रत्येक पेशंट वेगळा असतो. प्रत्येक आजाराची लक्षणं प्रत्येक वेळेला सारखीच असतील असं नाहीये. डॉक्टर व्हायचा निर्णय आहे हा तुम्ही स्वतःहून घेतलेला की तुमच्या फॅमिलीत कोण डॉक्टर होतं? पेशंटला ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असतो, मानसिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा, त्याच्यामध्ये नमस्कार, व्यापार गप्पाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेश महिरे, जे गेल्या 15 वर्षापासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबईमध्ये 15 वर्ष डॉक्टरकी प्रॅक्टिस करत आहेत. मधुमेह, थायरॉईड आणि एमर्जन्सी केअरमध्ये त्यांचा 15 वर्षाचा अनुभव आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत मेडिकल ह्या फील्डमध्ये बिझनेस आणि ह्याच्याशी रिलेटेड आपण गप्पा मारणार आहोत. तर चला सुरू करूया. तर कशा आहात महेश सर आज तुम्ही? धन्यवाद. सर्वप्रथम महेंद्र, तुम्ही आज मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्यापार गप्पाच्या निमित्ताने आज आपण मनमोकळ्या संवाद करणारच आहोत डेफिनेटली, बट त्याही सोबत डॉक्टर की हा पेशा बऱ्याचदा असं म्हटलं जातं की डॉक्टरने व्यवसाय करण्यापेक्षा डॉक्टरने खरं तर सेवा दिली पाहिजे. पण या सेवा देताना डॉक्टरला त्यामागे काही गणितं बसवावी लागतात आणि त्यालाच व्यापार म्हणता येईल असं मला वाटतं. आणि त्या व्यापाराला देवाणघेवाण हा व्यापार म्हणण्यापेक्षा याला आपण देवाणघेवाण आपण असं म्हणू शकतो. एखाद्या पेशंटला ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचा त्रास होत असतो, मानसिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जर बोलायचं झालं की डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा थायरॉईड, हे आपल्याला प्रामुख्याने माहीत असलेले बरेच आजार आहेत. त्या व्यतिरिक्त इमर्जन्सी केअर असते. आता ह्या पेशंट्सला ट्रीटमेंट देताना जो क्लिनिकल एक्सपिरियन्स असतो तो तर मी नक्कीच लागतो, पण त्याही व्यतिरिक्त तुम्हाला याच्या मागे पैशाचं गणित सुद्धा जमलं पाहिजे. बरोबर. मी माझे स्वतःचे 2 हॉस्पिटल्स आहेत. ओके. एक हॉस्पिटल माझं डोंबिवलीला, ठाकुर्ली अशा ठिकाणी आहे. पण या हॉस्पिटल्समध्ये बऱ्याचदा पेशंट्स येणारे जे पेशंट्स असतात त्यांच्यासाठी फक्त मला ट्रीटमेंट देऊन भागत नाही, मला त्यांना त्यांच्या घराचा भाग देताना मला क्लिनिकल एक्सपिरियन्स डेफिनेटली तर कामी येतोच, पण त्याही सोबत मला व्यापारही बघावाच लागतो. कारण की किती जरी म्हटलं तरी बॅकड्रॉपला माझ्या मागे स्टाफ आहे, माझ्या मागे माझ्या क्लिनिकची जागा आहे, त्यांचं EMI म्हणा, रेंट म्हणा किंवा हॉस्पिटल चालवण्यासाठी जे लागणारे यंत्रणा आहे, त्या सर्वांचं मला काय म्हणता येईल त्याला प्रॉफिट बॅलन्स शीट बनवावीच लागते. आणि त्यासाठी मला पेशंट्सकडून एक वाजवी दर म्हणा, किंवा आता वाजवी दर साहजिक आता प्रत्यक्ष म्हणत नाहीत लोक, पण तो वाजवी दर आमच्या अनुषंगाने बऱ्याचदा पेशंटलाही लाभ होईल आणि हॉस्पिटललाही त्याचं नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने आम्ही ठरवत असतो. राईट. सो आपण सुरुवातीपासून थोडंसं सुरुवात करू की तुम्ही जो डॉक्टर व्हायचा निर्णय आहे हा तुम्ही स्वतःहून घेतलेला की तुमच्या फॅमिलीत कोण डॉक्टर होतं की तुम्ही असं काही ठरवलेलं? सो त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती. खरं सांगायचं झालं तर आता ज्या वेळेला आपण डॉक्टर व्हायचा निर्णय ज्या वेळेला घेत असतो म्हणण्यापेक्षा आपलं ते वय 10वी 12वीमध्ये आपण जनरली ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपल्याला फारशा फील्ड्स माहीत नसतात, आपल्याला फारसे म्हणजे जॉब प्रोफाईल्स माहीत नसतात की आपण एक्झॅक्टली कशात चांगलं करू शकतो किंवा आपल्याला काय येतं चांगलं की जेणेकरून मी त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो, सक्सेस मिळवू शकतो. सक्सेसच्या डेफिनेशन डेफिनेटली वेगवेगळ्या असू शकतात, पण त्यातूनही आज ज्या समाजाला सक्सेस अपेक्षित आहे तो आहे प्रॉफिट किती होतो माणसाला, किंवा कुठल्याही व्यापाऱ्याला काय प्रॉफिट होतो यावर जनरली माणूस ठरवत असतो. माणूस विद्यार्थी ठरवत असतो. विद्यार्थ्यामागे ॲक्च्युली खरं तर त्यांचे आई वडील असतात, त्यांचे गुरु असतात जे त्यांना गाईड करत असतात की तुम्ही काय केलं पाहिजे. तर खरं तर मी 10वीला माझे वडील इन्कम टॅक्समध्ये असल्यामुळे मला फार कॉमर्सच्या रिलेटेड काहीतरी शिक्षण घेण्याचं फार वाटत होतं की मी कॉमर्स करेल. कारण वडिलांकडून हे नेहमी जेव्हा मी आकडे ऐकायचो त्यावेळेला लाखांपेक्षा आज आपण करोडो म्हटलं तरी आपल्याला करोडो मोठं असतं, त्यावेळेला मी करोडोंचे शब्द घरात ऐकत असायचो. कारण की इन्कम टॅक्समध्ये असल्यामुळे साहजिकच त्यांचे संवाद आईशी बोलताना किंवा काही कोणाचा स्पेशल इन्सिडेंट सांगताना की कोणाच्या रेड पडली आहे तर मग तिथे कशा पद्धतीने त्यांचं कसं आहे, मग मला ते फार वाटायचं फॅसिनेटिंग की मी CA व्हावं किंवा आणखीन असं काहीतरी व्हावं की जेणेकरून मला त्या संदर्भात हे करता येईल. पण मग मी 10वीला क्लासला ज्या ठिकाणी होतो, आमचे दादा संजय जोशी दादा, त्यांच्याकडे गेलो. मला 10वीला चांगले मार्क्स पडले, चांगले पर्सेंटेज होते. मी त्यांना म्हणाला की मी कॉमर्स घेतो दादा, मला असं वाटतं मी असं करायचं आहे. मग त्यांनी मला एकच शब्द सांगितला होता, महेश बघ तुझ्याकडे कॅलिबर चांगलं आहे, तू सायन्स रिलेटेड एखादा चांगला पुढे जाऊन प्रोफेशनल कोर्स करू शकतोस. त्यावेळेला माझ्या डोक्यात बिलकुलही नव्हतं की मी डॉक्टर होईल किंवा मी आणखीन काही होईल. मग मी सायन्स घेतलं त्याच्या म्हणण्यानुसार. आई वडिलांचा तर सपोर्ट होताच. मग सायन्स घेतल्यानंतर 11th मी बिर्ला कॉलेजला ॲडमिशन घेतलं. 11-12च्या दरम्यान मला असं वाटलं की मी कदाचित
मला इन्क्लिनेशन टुवर्ड्स इंजिनिअरिंग आहे आणि मी एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग करेल आणि माझे पूर्णतः माझं कन्फर्म झालं होतं की मी एरोनॉटिक्स करेल. पण समहाऊ एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगचे कॉलेजेस फार कमी आहेत. पुण्याचे एक MIT वगैरे आहे आणि मला त्यावेळेला एवढं बॅकग्राऊंड माहीत नसल्यामुळे मग कसं तरी की म्हणजे माझ्या आईची एक मैत्रीण आहे, त्यांच्या हस्बंडला किडनीचा त्रास होता आणि ते कळायचं. 12वीचं वय म्हणजे आपल्याला कळण्यासारखं असतं समजतं. आणि त्या वयामध्ये मला कळत होतं की त्या काकू फार नेहमी दुःखात असायच्या आणि त्यांचा मुलगा होता तो माझ्यापासून 1 वर्ष पुढे होता. आणि 11वी 12वीला जेव्हा त्यांना डायलिसिस व्हायचे, म्हणजे डायलिसिस मला हा शब्द आत्ता कळलं, पण त्यावेळेला कळत होतं की त्यांना दर 2-3 दिवसांनी 3 दिवसांनी हॉस्पिटलला घेऊन जावं लागायचं. तर ते आत्ता कळलं का न्यायला लागायचं, कारण की किडनी फेल्युअरच्या पेशंट्सला डायलिसिस करावं लागतं. बरं, ते डायलिसिस आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा किंवा 4 वेळा असं करण्याची गरज भासू शकते पेशंट्सला. मग त्या दरम्यान त्यांचा जो मुलगा आहे त्याच्या डोक्यात हे आलं की माझ्या बाबांना याला एवढं वेळा हॉस्पिटलाइज करावं लागतं की मी स्वतःच डॉक्टर होईल, असं त्याच्या मनात आलं. ओके. मग त्याने निर्णय घेतला होता आणि त्याच दरम्यान त्याचे वडील एक्सपायर झाले. ओके. आणि मग त्याच्यामुळे त्याने निर्णय घेतला की मी किडनीचाच डॉक्टर होईल. आणि माझ्या समोर घडत होत्या या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्या काकू नेहमी घरी असायच्या यायच्या, त्यांचा मुलगा तोही चांगला ह्याचा. मग त्याने केला विचार की मी डॉक्टर होईल. मग माझ्या डोक्यात हेच स्पार्क आला की नाही, आपण सुद्धा कदाचित ह्याच फील्डमध्ये करावं, लोकांची सेवा करावी. माणसाचं वय त्यावेळेचं भाबडं असतं. माणसाला असं नेहमी वाटत असतं की आपण प्रत्येकासाठी काहीतरी केलं पाहिजे. पैसा हा नंतर येतोच, कितीही म्हटलं तरी हा फायनान्स हा पार्ट आहे, तुम्ही त्याच्याशिवाय सर्व्हाइव्ह करू शकत नाही, त्यासाठी हा पार्ट येतच असतो. तो नंतर जो माझ्यातही आला. मी असं नाही म्हणणार की मी पूर्णपणे कमर्शियल, मी आजही मी समजा माझी ओपीडी समजा 30-35ची ओपीडी असेल ना, माझे 2-3 पेशंट 5 पेशंट साधारणतः मी बिना फीजचेच करत असतो. मी हे माझे बिलकुल पण हे सांगत नाहीये, ही माझं समाजाला देणं लागतं. माझं 10वी-12वी माझं जे मनात होतं की नाही, आपण थोडीफार तरी आपल्याला आपल्यातर्फे जेवढी काही शक्य मदत होईल तेवढी आपण करूया ना, आजही करत आलेलो आहे. गेल्या 15 वर्षात जेवढा प्रयत्न करता आला तेवढा केलेला आहे आणि याच्या पुढे करत राहील. मुद्दा असा आहे की ठरलं कसं. मग हे ठरण्याचं ट्रिगर पॉईंट होता तो की तो दादा म्हणतोय की घरात असं झालं, मी डॉक्टर होईल, किडनीचा डॉक्टर होईल. मी विचार केला की मी सुद्धा असंच काहीतरी करेन की कुणाचा तरी फायदा होईल त्याच्यामध्ये. मग मी तो निर्णय घेतला आणि मग एंट्रन्स एक्झाम दिली आणि एंट्रन्स एक्झाम क्रॅक करून मेडिकलला ॲडमिशन मिळवलं. ओके. डिग्री वगैरे झाली, मग त्यानंतर तुम्ही जॉब वगैरे केलात की मग डायरेक्ट क्लिनिक वगैरे सुरू करायचं तुम्ही, त्याबद्दल थोडं निर्णय घेतला? बरं, खरं तर ना डॉक्टरी पेशाला प्रॅक्टिस असं म्हणतात. राईट. बरोबर. प्रॅक्टिस यासाठी म्हटलं जातं कारण की दररोज नवीन तुम्हाला काहीतरी त्यातून शिकायला भेटतं. प्रत्येक पेशंट वेगळा असतो, प्रत्येक आजाराची लक्षणं प्रत्येक वेळेला सारखीच असतील असं नाहीये. म्हणून एका मेडिकल फील्डमध्ये डिफरन्शियल डायग्नोसिस नावाचा प्रकार असतो. डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे एकसारख्या वाटणाऱ्या लक्षणांचे आजार. म्हणजे समजा तुम्हाला मलेरिया आणि डेंग्यू याच्यामध्ये थंडी वाजून ताप येणे दोघांमध्ये लक्षण आहे, पण त्याच्यामध्ये डिस्टिंग्विशन काय फरक असतो हे तुम्हाला जाणून घ्यावं लागतं. म्हणून ही प्रॅक्टिस असते. तुम्ही त्या प्रॅक्टिस नंतर तुम्ही खरं तर तुमचं नॉलेज इम्प्लिमेंट करू शकता, त्याचा योग्य वापर करू शकता आणि पेशंटला त्याचा आराम पडत असतो. बरोबर. मग ह्या सगळ्या प्रॅक्टिस म्हणत असताना आपण डायरेक्ट क्लिनिक टाकणं हे बिलकुल पण मला वाटत नाही संयुक्तिक असतं. कारण की तुम्हाला तुमच्या मागे एक एक्सपिरियन्स असावा लागतो. तुम्हाला पेशंटची हिस्ट्री टेकिंग एकदम बेसिक असतं. तुम्हाला हिस्ट्री टेकिंग जर जमत नसेल तर तुम्ही पेशंटची डायग्नोसिस करू शकत नाही. डायग्नोसिस केलं नाही तर तुम्ही ट्रीटमेंट देऊ शकत नाही. ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स काय, इफेक्ट्स काय, त्याचे फायदे काय, तोटे काय, जोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही तोपर्यंत तुम्ही एक सक्सेसफुल प्रॅक्टिशनर होऊ शकत नाही. अगेन प्रॅक्टिशनर होऊ शकत नाही. कारण की डॉक्टर हा सदैव, जसा एक प्रत्येक माणूस विद्यार्थी असतो तसा प्रत्येक डॉक्टर हा प्रॅक्टिसच करत असतो त्याच्या वयात, जोपर्यंत तो प्रॅक्टिस करतो किंवा त्याच्या ह्याच्यापर्यंत. मग मी ह्या अनुषंगाने स्वतःचं नॉलेज अपस्किल करण्यासाठी, कारण की बऱ्याचदा मला वाटतं तुम्ही हा प्रश्न कदाचित विचारू शकाल की डिग्रीमध्ये तुम्ही शिकल्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट नॉलेज आलं का, तर तसं नसतं. कारण की पुस्तकी ज्ञान हे तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये, कोर मेमरीमध्ये तुम्हाला एक आयडिया यायला लागतात की हा आजार कसा असतो, याची ट्रीटमेंट कशी असते. पण प्रत्यक्ष पेशंट बघितले नसतील तर तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणा किंवा त्याचं तुम्हाला जे रिझल्ट पाहिजे ते भेटू शकत नाहीत. म्हणून मग तुम्ही जो सुरुवातीचा किती काळ म्हणजे एक्सपिरियन्स डॉक्टरकडे मला तुम्ही किती वर्ष एक प्रॅक्टिस केली एका सिनियर डॉक्टर सोबत वगैरे, आणि मग
त्यानंतर मग फील्ड स्वतःचं क्लिनिक वगैरे त्याबद्दल. हां डेफिनेटली. मेडिकल कॉलेज जसं संपतं 4.5 वर्षांचा कोर्स असतो. 4.5 वर्षांचा कोर्स झाल्यानंतर 1 वर्षाची इंटर्नशिप असते. बरं, इंटर्नशिपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिव्हिजन्समध्ये काम करावं लागतं. म्हणजे सुरुवातीला प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे रुरल एरियामध्ये जाऊन तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. ते 3 महिन्याचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तिथे बेसिक पेशंट्स असतात. म्हणजे सर्दी, खोकला, ताप किंवा बऱ्याच वेळेला प्रायमरी हेल्थ सेंटरवर कारण की इंटेरियर असल्यामुळे ज्या मेजर आजार असतात त्याचेसुद्धा पेशंट्स तिथे येत असतात. फक्त एवढंच असतं की तुम्हाला चॅनलाइज करता आले पाहिजे. त्या पेशंट्सला कुठल्या डॉक्टरची गरज आहे, त्यासाठी त्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचं, हा तिथून एक बेसिक एक्सपिरियन्स यायला लागतो. पुढचे 3 महिने जे असतात ते साधारणतः तुम्ही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये गव्हर्नमेंटच्या, जसे ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, माझं ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी 3 महिने तिथे होतो. पण मी एक्सटेन्शन करून तिथे 6 महिने घेतलं होतं. का घेतलं होतं? कारण की आमचं कॉलेज जे होतं, माझं कॉलेज म्हणता येईल की साधारणतः मला असं वाटत होतं की मी OPD, कारण की जनरली हॉस्पिटलचे कॉलेजचे हॉस्पिटल्स असतात तिथे म्हणजे जनरली कॉलेजचे हॉस्पिटल्स असे असतात की तिथे थोडासा तुम्हाला एक्सपोजर कमी म्हणता येणार नाही, पण जो मला एक्सपेक्टेड होता तेवढा कदाचित मला वाटत नव्हता. म्हणून मी विचार केला की मी इथे एक्सटेन्शन घेईन. म्हणून मी 6 महिने पूर्णपणे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, जिथे तुम्हाला सर्जिकल वॉर्डमध्ये ड्युटी असते, तुम्हाला मेडिकल वॉर्डमध्ये ड्युटीज असतात, तुम्हाला पिडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये ड्युटीज असतात, तुम्हाला सगळ्या प्रकारच्या म्हणजे स्किन, डर्मॅट ह्या सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काही महिन्यांसाठी 1 महिन्याच्या कालावधीसाठी तुम्हाला जाऊन तिथे प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला कोणाच्या अंडर काम करावं लागतं. तिथले जे सिनियर डॉक्टर्स असतात ते तुम्हाला गाईड करत असतात. म्हणजे समजा एखादा पेशंट आला, त्याच्याबद्दल तुम्ही पुस्तकात काय वाचलंय हे मला विचारणारे असे डॉक्टर्स होते, सिनियर्स होते, की तू या पुस्तकामध्ये काय वाचलं, हा पेशंट आलाय बघ तुझ्यासमोर, ह्या पेशंटला अशी लक्षणं, तुझं डायग्नोसिस काय आहे तू मला सांग. हे सांगितल्यानंतर मग तू त्याला काय ट्रीटमेंट देशील, ह्या सगळ्या ह्यालाच म्हणजे इंटर्नशिपमध्ये ह्याच्यामध्ये तुमचं नॉलेज थोडंसं फर्निश्ड व्हायला लागतं. बरं, मग ह्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिस करू शकता तर अगेन इन माय ओपिनियन नाही, कारण की तुम्हाला अजून सुपर फाईन नॉलेज गेन करावं लागतं. तुम्ही 1 महिन्यामध्ये कुठल्याही फील्डचं नॉलेज किंवा 6 महिने किंवा वर्षभरामध्ये तुम्ही तेवढं इनडेप्थ नॉलेज तुम्हाला तेवढं येत नसतं. मग त्याच्यानंतर मग मी विचार केला की आपण हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करूया. डायरेक्ट इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करता येतं का? नाही, तुम्हाला सुरुवातीला वॉर्ड्समध्ये काम करावं लागतं. कोणतेही इमर्जन्सी पेशंट नवख्या डॉक्टरला कोणी देत असतं का? तर कुठलंच हॉस्पिटल नाही, कुठलाच डॉक्टर नाही. तुम्हाला RMO म्हणून इंटेन्सिव्हिस्ट होण्याआधी काम करावं लागतं. RMO रेसिडेंट मेडिकल ऑफिसर म्हणून कुठल्याही हॉस्पिटलच्या वॉर्डचे पेशंट्स बघावे लागतात. वॉर्डचे पेशंट्स तुम्हाला थोडासा अंदाज यायला लागला, तुमचा डॉक्टरवर तुमचं म्हणजे ते तुमचे सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांना थोडासा कॉन्फिडन्स यायला लागला की मग तुम्हाला ICU मध्ये तुम्हाला एंट्री भेटायला लागते. बरोबर. ही एंट्री भेटणं म्हणजे आमच्यासाठी ना म्हणजे गोल्डन तिकीट वगैरे आजकाल चालतं ना, हे ह्याच्यामध्ये तसं होतं. म्हणजे तू इलिजिबल झाला, तू आज ICU मध्ये काम करू शकतोस. मग इलिजिबल झाल्यानंतर मग तिथले पेशंट्स हे पूर्णतः वेगळे असतात. डॉक्टर फील्डमध्ये 3 वेगवेगळे प्रकार असतात. एक OPD कन्सल्टेशनचे पेशंट्स असतात, एक वॉर्डचे ऍडमिटेड पेशंट्स असतात आणि ICUचे पेशंट्स, आणि त्याच्यावरती मग टर्शरी केअर, बाकी सर्जरी बऱ्याच मोठ्या भाग येतो. त्याच्या व्यतिरिक्त ICU मध्ये एंट्री मिळवणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. मला अजूनही माझा दिवस आठवतो, 1 जानेवारी 2009 मला मी माझ्या आयुष्यातलं पहिली सेंट्रल लाईन, पहिलं इंट्युबेशन ह्या इमर्जन्सी मेडिकल प्रोसिजर्स आहेत. आता ह्या प्रोसिजर्स काय, ह्या इंडेपमध्ये जायचं म्हणजे थोडा वेळ लागेल, पण तरी शॉर्टमध्ये सांगतो. व्हेंटिलेटर सपोर्ट लावण्यासाठी जी लागणारी प्रोसिजर असते त्याला इंट्युबेशन म्हणतात. एंडोट्रेकियल व्हेंटिलेशन. इथून तोंडावाटे ती फुफ्फुसामध्ये नळी जाते आणि त्या नळीला आपण व्हेंटिलेटर म्हणजे बाह्य फुफ्फुस म्हणजे ती आपण एक प्रक्रिया आपण मशीन म्हणू शकतो ज्याच्याने पेशंट्सला श्वास जातो. तर ती प्रोसिजर ही इमर्जन्सी असते. तुम्हाला विदिन सेकंड्स ती प्रोसिजर परफॉर्म करावी लागते. जर तुम्ही तिथे फेल झालात तर पेशंटचा जीव जाऊ शकतो. आणि हे अंडर सर्वेलन्स होतं कधी पण. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला एंट्री भेटली तुम्ही काही करा असं नसतंच. त्या पेशंटला माझा सिनियर डॉक्टर तिथे उभे आणि मी त्या पेशंटला ट्यूब टाकली, सक्सेसफुली इंट्युबेट केलं, पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतलं. व्हेंटिलेटर नंतर पेशंटला सेंट्रल लाईन नावाचा प्रकार असतो. बऱ्याच वेळा पेरिफेरल वेन्स नसतात. तर लोकांचा बऱ्याच कॉमन क्वेश्चन्स असतो. म्हणजे मी एवढ्या वर्ष हॉस्पिटल चालवतोय, बऱ्याच वेळा पेशंट्स मला विचारत असतात की हे करणं गरजेचं आहे का डॉक्टर? तर जनरली कसं असतं ना की पेशंट्स अनभिज्ञ असतात, त्यांना माहीत नसतं की त्याची ग्रॅव्हिटी काय, त्याची रिक्वायरमेंट काय, त्याची खरोखर गरज आहे का. तर त्या प्रोसिजर केल्यानंतर मला एक वेगळा परत आणखीन कॉन्फिडन्स बूस्ट झाला की नाही आपल्याला हे जमतंय. म्हणजे आपल्याला पेशंट्सला इमर्जन्सी मॅनेजमेंट करता येते. ही अशी हळूहळू स्टेप बाय स्टेप माझी पुढे जात गेली की मी इंटेन्सिव्हिस्ट म्हणून मग एम्स सारख्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा मी 4 वर्ष काम केलं. ठाणेला क्रिटिकेअर हॉस्पिटल असेल तिथे काम केलं. अशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम केल्यानंतर एक स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि मग इंडिव्हिज्युअल पेशंट्स आणि हॉस्पिटल टाकायचा निर्णय घेतला. ओके, व्हेरी गुड.
आणि तुमचे सुरुवातीच्या काळातले काही पेशंट्स किंवा काही असा अनुभव त्याच्याबद्दल काही? हेच आत्ताच जे मी सांगितलं तुम्हाला, माझा पहिला पेशंट Right. म्हणजे माझा पहिला पेशंट म्हणण्यापेक्षा तो हॉस्पिटलचा पेशंट होता, ज्या पेशंटला मी इंडिव्हिज्युअली वाचवलं. म्हणजे वाचवलं म्हणण्यापेक्षा त्याला इंट्युबेशन, सेंट्रल अँड अंडर सर्व्हेलन्स, अंडर सिनियर डॉक्टर मी ते प्रोसिजर केली होती. पण मला एक आठवणीने आणखीन एक मला पेशंट सांगायचं होतं. तुम्ही जे विचारलं पहिला पेशंट, हा पहिला पेशंट नाहीये, पण आयसीयूतलाच पेशंट आहे. आठवणारा पेशंट आहे, एकदम आठवणारा पेशंट आहे. पेशंट रिक्षा चालक आणि हॉस्पिटलला माझी ड्युटी चालू होती. पेशंटला घेऊन येणारा त्याचा पॅसेंजर होता. एकदम इमर्जन्सी हडबडीत पेशंटला तो घेऊन आला. ते ड्रायव्हर काका होते रिक्षाचे, त्यांच्यासाठी त्यांना तो घेऊन आला फटाफट. त्यांना अचानक एकाएकी छातीत भरून आल्यासारखं वाटत होतं. त्यांना अनइझी वाटायला लागलं होतं. आणि हॉस्पिटल बाजूला असल्यामुळे ते पेशंटला वरती पॅसेंजर देवदूतासारखाच होता त्याच्यासाठी, असं आपल्याला म्हणता येईलच. कारण की त्या पेशंटला त्याने वरती घेऊन आला. पेशंटला जसं आयसीयू म्हणजे मग ऑटो ड्रायव्हर पेशंट होते. ऑटो ड्रायव्हर पेशंट होता, त्याच्याबरोबर पॅसेंजर होता. ऑटो ड्रायव्हरला त्रास व्हायला लागला, छातीत भरून आली, घाम आला, अनइझी वाटायला लागलं. आणि पॅसेंजर जरा हुशार असल्यामुळे त्याला कळलं की हे काहीतरी वेगळं आहे, हे नॉर्मल त्रासासारखं त्रास नाहीये. त्या पेशंटला त्याने म्हणजे त्या रिक्षा चालकाला सांगितलं तुम्ही इथेच गाडी लावा. त्याने त्या पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आयसीयूमध्ये माझीच ड्युटी होती. पेशंटला लावला पेशंटला ECG मॉनिटर लावतो आपण, मॉनिटर असतात ज्याच्यामध्ये पेशंटचं पल्स, BP किंवा सॅच्युरेशन, ऑक्सिजन लेवल हे आपल्याला दिसत असते. पेशंटला स्वेटिंग कंटिन्युअस होती. एका साईडला मी सिस्टरला सांगितलं तू एका साईडला ब्लड सॅम्पल घे, एका सिस्टरला सांगितलं तू ECG काढायला सुरुवात कर. ECG काढला. पेशंटच्या ECG मध्ये जनरली ECG मध्ये आपण इमर्जन्सीमध्ये काय बघत असतो, मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक. त्याही व्यतिरिक्त आणखीन 2 कंडिशन असतात, व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, एट्रियल फिब्रिलेशन. हे काय कंडिशन्स आहेत की हृदयाची गती अनियमित होणे आणि त्याची गती आपल्या नॉर्मल ठोक्यांपेक्षा 3 पटीने जास्त वाढते. म्हणजे साधारण आपले हार्ट रेट साधारण 70 ते 80च्या आसपास चालत असतात. समजा तुमचा हार्ट रेट 180-200च्या वरती जात असेल आणि जी रिदम स्ट्रीप असते ती अनरिकग्नायझेबल, म्हणजे जनरली ECG मध्ये PQRST ह्या वेव्ज असतात, त्या वेव्ज न दिसता एक वेग पॅटर्न, आणि जो पॅटर्न आम्हाला समजत असतो की व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आहे की व्हेंट्रिक्युलर पेशंट. आणि त्या पेशंटला ट्रीटमेंट सगळ्यात महत्त्वाची असते शॉक ट्रीटमेंट. म्हणजे डिफिब्रिलेटर आपण असं म्हणत असतो मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. बंद झालंय का? मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला एक शब्द असतो डिफिब्रिलेटर. तर डिफिब्रिलेट करण्यासाठी मी त्या पेशंटला तयार. आता त्या पेशंटचं शर्ट काढेपर्यंत सुद्धा वेळ नसतो आपल्याला. पेशंटची रिदम दिसली, पेशंटला त्या क्षणाला विदिन सेकंड्स तुम्हाला शॉक द्यावे लागतं. शॉक म्हणण्यापेक्षा डिफिब्रिलेट करावं लागतं. तर ते डिफिब्रिलेट करताना पेशंट, आणि त्याला पण एक प्रोटोकॉल आहे. तो प्रोटोकॉल, आता प्रत्येक प्रोटोकॉल सांगणं डिफिकल्ट आहे, बट पेशंटला डिफिब्रिलेट करण्यात, त्या पेशंटला डिफिब्रिलेट केलं आणि त्या पेशंटचा जीव वाचला. 3 वेळा शॉक द्यावा लागला त्या पेशंटला. त्या पेशंटचं कार्डियक एन्झाइम्स पॉझिटिव्ह आले, म्हणजे त्याचा हार्ट अटॅकचा जो रिपोर्ट होता तो पॉझिटिव्ह आलाच होता. त्या पेशंटची रिदम ज्या वेळेला कंट्रोल्ड रिदम असते ती अनकंट्रोल ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याला सिंक्रोनाइज करण्यासाठी सिंक्रोनाइज डिफिब्रिलेशन करावं लागतं. ते मी त्या पेशंटला केलं आणि तो पेशंट वाचला. आणि त्याबद्दल मला शाबाशी मिळाली होती त्या पेशंट. आणि आमच्या सरांनी एक मला नोट दिली होती. त्या नोटमध्ये आतमध्ये 500 रुपयाची नोट होतीच, पण त्यासोबत त्याच्यावर त्यांनी हँड रिटन नोट लिहिली होती, सेव्हिंग 1 लाईफ इज वर्थ मिलियन्स. सेव्हिंग 1 लाईफ इज वर्थ मिलियन्स. आणि ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की माझा म्हणजे सुरुवातीचाच काळ होता आणि त्या काळामध्ये मी कोणाचे तरी जीव वाचवू शकलो. म्हटलं हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट. आणि मी तो अजूनही माझा कोरलेला आहे माझ्या डोक्यामध्ये तो इन्सिडेंट. मला अजूनही मी तुम्हाला सांगतोय, माझ्या सांगताना मला ते चित्र तयार होते. मी त्या ICU मध्ये उभा आहे, त्या काकांना मी शॉक दिलाय, सिस्टर धावपळ करते, ती एक जण कोणाला तरी सरांना फोन करते, आणि त्या दरम्यान पेशंटची रिदम रिव्हर्ट झाली, पेशंटची रिदम नॉर्मल झाली आणि पेशंट वाचला. आणि त्याच्यानंतर बऱ्याच बाकीच्या गोष्टी कराव्या लागल्या पेशंटला वाचवण्यासाठी. पण ह्या बेसिक जो पहिला अनुभव आहे तो पहिला अनुभव. येस ऍब्सोल्युटली. त्याच्यानंतरही काही तुम्ही अनुभव असे अनुभवले असतील. होय. पण तो एक अनुभव कोरला जातो. येस ऍब्सोल्युटली. मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला चांगल्या सोबत वाईट अनुभवही येत असतात. वाईट अनुभवाचं कदाचित एखादं पुढे तुमच्या पेशंटला अनुसरून मी सांगेल. पण आपला हा पुढचा तुमचं डिग्री आणि जे तुमची जी प्रॅक्टिस लाईफ आहे, तर ह्यामधलं तुम्हाला फरक काय जाणवलं? म्हणजे तुम्ही जे शिक्षण घेता आणि ॲक्च्युली जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल ग्राउंड लेवलला जेव्हा काम करतो आपण डॉक्टर म्हणून, सो त्यातला काय फरक तुम्हाला जाणवला? अगेन मी तुम्हाला ते सांगेल की पुस्तकी ज्ञान
डेफिनेटली तुम्हाला नॉलेज हवंच प्रत्येक आजाराबद्दल. म्हणजे आमचं मेडिकल फील्डच्या बद्दल जर सांगायचं झालं की कुठलंही पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की ह्या आजारामध्ये ही लक्षणं दिसतात, त्या अनुषंगाने आपल्याला काय ट्रीटमेंट द्यावी लागते, म्हणजे त्याचं डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी काय ब्लड इन्व्हेस्टिगेशन पाठवावे लागतील किंवा काय फाइंडिंग्स निघून येतील आणि त्याच्यानुसार आपल्याला काय ट्रीटमेंट द्यावी लागेल हे पुस्तकामध्ये वाचलेलं असतं. त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला फील्डवर काम करावंच लागतं. आमच्यासाठी फील्ड म्हणजे हॉस्पिटल आणि ICU आणि त्यानंतरच मग पुढचं. बरोबर. आता तुम्ही जे डॉक्टर आणि आहात आणि जे क्लिनिक चालवता ह्या दोघांमधला फरक कसा बघता? एक डॉक्टर असणे आणि क्लिनिक चालवणे या दोघांमधला फरक कसा तुम्ही? हे मी रिलेट करू शकतो व्यापार गप्पांशी. कारण की अगेन मी जसं पहिले म्हणालो की डॉक्टरी करणं हा वेगळा भाग आहे आणि तुम्ही तो व्यवसाय म्हणून करणं हा वेगळा भाग आहे. आता व्यवसाय करणं, आता व्यवसाय हा शब्द देणं योग्य आहे की नाही आहे ते थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल आहे. कारण की अगेन डॉक्टर हा सेवा देण्यासाठी बसलेला असतो, पण सेवा देत असताना त्याला त्याचंही पोट आहे, त्याला त्याचंही, मी जसं सांगितलं की स्टाफ आहे, जागा आहे, या सगळ्यांचे एक्सपेन्सेस त्याला काढावे लागतात. म्हणून थोडासा व्यापार तिथे घुसवावाच लागतो असं मला वाटतं. मग हा व्यापार तुम्हाला जमतो का? तर सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला डॉक्टरला हे सतत बिंबवलं जातं की तू फक्त लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर झालेला आहेस, पण मग त्यानंतर कळायला लागतं की नाही, मला थोडाफार पैसाही असला पाहिजे. समजा एक सोपं उदाहरण आपण घेऊयात. समजा मी उद्या असा विचार केला की एक पेशंट माझ्याकडे, मी समजा कल्याणमध्ये समजा प्रॅक्टिस करत असेल आणि माझ्याकडे कोणी ठाण्यावरून समजा एखादा पेशंट आला की बाबा त्याला कोणी सांगितलं या डॉक्टरांचा गुण खूप छान आहे, तू या डॉक्टरांकडे जा, हे डॉक्टर खूप चांगले ट्रीटमेंट देतात. आणि त्या क्षणी समजा मी गबाळा राहिलो किंवा प्रेझेंटेशन माझं नसलं चांगलं. आता आपण हे काय म्हणता येईल, याला रिलेटिव्ह आहे, फार रिलेटिव्ह आहे. म्हणजे तसंच राहिलं पाहिजे, तशीच लाईफस्टाईल मेंटेन केली पाहिजे असंही नाही आहे, पण तरीसुद्धा एक डॉक्टरची इमेज तयार झालेली आहे लोकांमध्ये. व्हाईट शर्ट घालून आला पाहिजे, 4 व्हीलरमध्ये आला पाहिजे, त्याच्या रूममध्ये ACच असला पाहिजे, त्याच्या इथे रिसेप्शनिस्ट म्हणा किंवा ते सगळं A to Z टॉप नॉच असलं पाहिजे. कारण मी डॉक्टरकडे जातो तर मला तो एक हे सर्व्हिस मिळाली पाहिजे. सर्व्हिस ज्या वेळेला पेशंट्स किंवा त्यांचे नातेवाईक एक सर्व्हिस म्हणून जेव्हा डॉक्टरला बघायला लागतात तेव्हा डॉक्टरला तो व्यापार म्हणून बघावाच लागतो. व्यापार म्हणण्यापेक्षा त्याला फायनान्शियल थोडंसं सपोर्ट मॅनेजमेंट करावीच लागते. म्हणून डेफिनेटली एक डॉक्टर आणि एक व्यापार म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस याच्यामध्ये थोडंफार अंतर घेतात. राईट. आणि तुम्ही जे आता क्लिनिक सुरू केलं तर त्याच्यात काही इन्व्हेस्टमेंट वगैरे तो पार्ट तुम्ही सांगू शकता आम्हाला? नक्कीच. बघा कसं असतं ना, एक क्लिनिक चालवण्यासाठी स्टँडर्ड ऑफ प्रोसिजर तुम्ही जर SOPs जर फॉलो केल्या तर एक साधारण तुम्हाला नाही म्हटलं तरी एक टॉप नॉच चांगलं क्लिनिक जर करायचं असेल तर तुम्हाला साधारणतः एक अंदाज पकडून त्याला 4 ते 5 लाखाचा खर्च येतो. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला रिसेप्शन एरिया म्हणा किंवा तुम्हाला तिथे सिटिंग अरेंजमेंट म्हणा किंवा आतमध्ये तुम्हाला तुमची सिटिंग अरेंजमेंट किंवा पेशंट एक्झामिनेशन बेड म्हणा किंवा तुमचा बाकीच्या परमिशन्स असतात. हॉस्पिटलसाठी खर्च वेगळा लागतो डेफिनेटली, मी तुम्हाला क्लिनिकचं सांगतोय. 4-5 लाख एक आपण रफ अंदाज पकडतोय, त्याच्यापेक्षा कमीही लागू शकतो, जास्तही लागू शकतो. प्रत्येकाचं एक कशा पद्धतीचं कुठल्या ठिकाणी आपण क्लिनिक टाकतोय याच्यावर ठरत असतं. म्हणजे राईट. मी हा प्रश्न ह्यासाठी विचारत आहे, एखादा आज शिकणारा जो MD किंवा जे काही डॉक्टरी क्षेत्रात एखादा स्टुडंट जेव्हा जर आज शिक्षण घेत असेल, जर आपला व्हिडिओ बघून जर तो त्याला इनपुट्स हवे असतील की बाबा एक छोटंसं क्लिनिक सुरू करण्यासाठी मला एवढा इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला लागणार, यासाठी माझं एक असं प्रांजळ मत आहे, किती खर्च लागण्यापेक्षा मला असं वाटतं सुरुवातीला कोणत्याही नवख्या डॉक्टरने जे नवीन प्रॅक्टिसमध्ये येण्याच्या तयारीत आहेत त्यांनी सगळ्यात पहिले 3 वर्ष चांगली प्रॅक्टिस करावी कोणातरी अंडर, एखाद्या सिनियर डॉक्टरच्या अंडर प्रॅक्टिस करावी. कारण की ना आज नवीन आमच्या फील्डमध्ये मला असं वाटतं की कुठल्याही डॉक्टरला खर्चाचा विचार करण्याआधी मला असं वाटतं की त्याने ह्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं की त्याचं नॉलेज किती सुपरफाईन होईल, किती त्याचं फर्निश्ड नॉलेज असेल की ज्याचा फायदा पेशंट्सला होईल. त्याने क्लिनिकला लावलेली लागत काढायला फार वेळ लागणार नाही, पण त्याचा जो लॉंग टर्म विचार त्याने केला पाहिजे. कारण कधी तुमच्याकडे पेशंट केव्हा टिकून राहतात, ज्यावेळेस तुमचा डॉक्टरांचा पेशंटला चांगला गुण येतो, तुम्ही पेशंटला त्याला जे एक्सपेक्टेड आहे रिझल्ट्स ते तुम्ही जर चांगल्या पद्धतीने देऊ शकला तर तुम्ही व्यापार नक्कीच करू शकता. मग त्याच्यासाठी ही लागणारी जी लागत आहे ती त्यापुढे नगण्य ठरू शकते. बरोबर. आणि मग तुम्ही जे सुरुवातीचे पेशंट आहे, आता तुमचं जे क्लिनिक आहे तर
तर ते ओपन केल्यानंतर जे सुरुवातीचे तुमचे पेशंट्स वगैरे आहेत तर ते येण्यासाठी मग तुम्ही काय असं वेगळे एफर्ट्स टाकलेले किंवा काय? आयडियली डॉक्टरला मार्केटिंग करणं हे एथिकली अलाउड नाहीये. म्हणजे तुम्ही मार्केट कराल, तुम्ही 4 ठिकाणी बोर्ड लावाल की बाबा अमुक तमुक डॉक्टर, अमुक तमुक एक्सपर्टी, अमुक तमुक, ह्या गोष्टी नाही करतायत. हॉस्पिटलचं मार्केटिंग करता येतं. Right. हॉस्पिटल हे त्याच्या फॅसिलिटीज दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी, म्हणजे तुम्हाला माहीतच नसेल की या अमुक हॉस्पिटलमध्ये ही फॅसिलिटी आहे, तर तुम्ही त्या हॉस्पिटलला अप्रोच कराल. म्हणून हॉस्पिटल्सचं मार्केटिंग ॲब्सोल्युटली अंडरस्टूड आहे की ते करावं लागतं. बरोबर. डॉक्टरने कसं करावं? डॉक्टरला खरं तर म्हणजे आता खरंच गरज आहे किंवा मग तुम्ही सुरुवातीचे पेशंट की मी आज डॉक्टर आहे तर ह्यासाठी तुमचे काय प्रयत्न होते किंवा आजच्या कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये ना किती नाही म्हटलं तरी तुम्हाला तुमचा सोशल प्रेझेन्स दाखवावा लागतो. सोशल प्रेझेन्स जर असेल तर तुमच्याकडे पेशंट्स येतील. आता सोशल प्रेझेन्स कसा तुम्ही निर्माण कराल? तर अगेन सेवा देऊ. तुम्ही सेवा कशी द्याल? तर मग शिबिर घ्याल, तुम्ही मेडिकल शिबिर घ्याल, तुम्ही त्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकाल की ज्यांना कळेल की एक्झॅक्टली ह्या शिबिरातून मला जो फायदा झाला आहे तो मला लॉंग टर्मसाठी मिळू शकतो. मला हे डॉक्टर चांगले वाटले किंवा मी यांच्याकडे जाऊ शकतो. ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. राईट. आणि त्याहून वेगळी मार्केटिंग आज बरेच डॉक्टर करतात, पण जे एथिकल काही प्रमाणात आहे, काही प्रमाणात नाही आहे. बरोबर. येस. सो आपलं जे मेडिकल फील्ड आहे त्याच्यात मार्केटिंग जी आहे ती महत्वाची आहे. तुमचं आहे अर्थातच आहे. मी तुम्हाला ते सांगितलं कॉम्पिटेटिव्ह फील्डमध्ये Right. ओपीडीसाठी नाही पण ॲटलीस्ट हॉस्पिटल्ससाठी तुम्हाला हे करावंच लागतं. आज आपण तुम्ही बघत असाल मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्सचे बॅनर्स, तुम्ही फोर्टिस घ्या, एम्स घ्या, वोकाड घ्या. वोकाड आता बऱ्याच 40ला कन्व्हर्जन झालेले, काही 1-2 ठिकाणी आहे ते वोकाडच. अजून त्याच्या व्यतिरिक्त बाकी कुठलेही मल्टी स्पेशालिटी टर्शरी केअर हॉस्पिटल्स आहेत ना, त्या हॉस्पिटल्सला तुम्हाला मार्केटमध्ये जावंच लागतं. तुम्ही जोपर्यंत मार्केटमध्ये जाणार नाही तोपर्यंत पेशंट्सला कळणारच नाही की मला माझ्या जवळच्या असलेल्या हॉस्पिटल्समध्ये सुविधा काय आहेत. मला समजा एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक आला तर मी त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे सेकंडरी केअर हॉस्पिटलमध्ये जर घेऊन गेलो तर तिथे ट्रीटमेंट होणार नाही, त्या पेशंटचा वेळ जाईल. त्या पेशंटचा वेळ जाऊ नये म्हणून टर्शरी केअर हॉस्पिटलमध्ये कधी जायचं, कुठल्या हॉस्पिटलला मला ती सुविधा उपलब्ध आहे ते माहिती असणं गरजेचं. त्यासाठी मला वाटतं संयुक्त मार्केटिंग हॉस्पिटल्सनी करावी गरज आहे. येस. राईट. आता हे तुमची जी मेडिकल फील्ड आहे तर ह्याच्यामध्ये तुमचे जे इथिक्स आहेत आणि जे प्रॉफिट बॅलन्स आहे हे कसं तुम्ही बघता किंवा हे कसं बॅलन्स ठेवायचं ह्याच्याबद्दल तुमचे काय विचार आहेत? प्रॉफिट बॅलन्स शीट तयार करणं हे थोडंसं ना डॉक्टरच्या अनुषंगाने थोडं कठीणच आहे. कारण म्हणजे तुम्ही मला विचाराल ना की तुम्ही आज किती पेशंट बघितले, महिन्याला किती पेशंट बघितले, वर्षाकाठी किती पेशंट बघितले, हे मला थोडंसं सांगणं कठीण होऊन जाईल. पण मग हे म्हणजे ॲट द एंड ऑफ मार्च एंड तुमचा ज्यावेळेस सीए तुमच्यासमोर बसतो त्यावेळेला तो तुम्हाला बघत असतो, तुम्हाला सांगत असतो तुमचे ट्रान्झॅक्शन्स एवढे झालेत तुमचे. आता ॲक्च्युली डिजिटल करन्सी म्हणण्यापेक्षा डिजिटल पेमेंटचा प्रकार जास्त असल्यामुळे ते ऑटोमॅटिकली सगळं सीएकडे रिफ्लेक्ट होत असतं. आणि तुम्ही एथिकली विचाराल प्रॉफिट बॅलन्स शीट कशी मेंटेन करता, तर ते थोडंसं मी सांगितलं जसं सांगितलं की काही पेशंट्सला आपल्याला वेव ऑफ करावं लागतं, काही पेशंट्सकडून आपल्याला जी वाजवी फी आहे ती घ्यावीच लागते कारण की बाकी सगळे खर्च असतात. मग ते तसं तुम्हाला मॅनेज करावं, बॅलन्स करावं लागतं. येस. पण जसं तुम्ही आता 15-20 वर्ष झाली ही प्रॅक्टिस करत आहात, सो ह्याच्यात मग सुरुवातीला बिझनेस करताना तुमच्याकडनं काही फायनान्शियल काही चुका झाल्या आहेत किंवा असं काही रॉंग डिसिजन गेलेत, त्याबद्दल काही सांगाल तुम्ही? चुका म्हणताना मला स्वतःबद्दल केलेली चूक असं मला म्हणता येईल की साधारण आपण प्रत्येक गोष्टीचा लॉग ठेवायला हवा. म्हणजे लॉग म्हणजे तर चूक म्हणताना तसं बघायला गेलं तर नवख्या कुठल्याही व्यापार करताना किंवा बिझनेस करताना किंवा डॉक्टरही त्याला तुम्ही जर पकडलं तर त्याला काय म्हणतात त्याला हे ठरत नाही, एक्सेप्शन ठरत नाही. कारण की तुम्ही हॉस्पिटलसाठी किंवा क्लिनिकसाठी ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला तुमची त्याची प्रत्येकाची कॉस्ट ॲनालिसिस कळली पाहिजे. म्हणजे इन्व्हेस्टमेंटचीच नाही, पेशंट एखादा ॲडमिट झाला, पेशंट तुमच्याकडे आला, त्या पेशंट्सला तुम्हाला जी सर्व्हिस देताना लागणारा जो खर्च आहे त्याची तुम्हाला इत्थंभूत माहिती असायला हवी. त्याच्यानंतर एखाद्या पेशंटला समजा ॲडिशनल काही सर्व्हिसेस लागत असतील
किंवा ॲडिशनल कुठल्या डॉक्टरचं तुम्हाला कन्सल्टेशन्स घ्यावे लागत असतील तर त्यासाठी तुमच्याकडे त्याची तरतूद असायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे समजा बफर फंड्स असायला हवेत किंवा पेशंटसाठी नाही. समजा मंथली हॉस्पिटलचा एक्सपेन्सेस झाल्यानंतर समजा एखाद्या महिन्यात पेशंट्सचे ॲडमिशन्स कमी असतील किंवा तुमचा लागणारा खर्च वाढत असेल तर त्यासाठी तुमच्याकडे बफर फंड्स असायला हवेत. हॉस्पिटल रन करणं म्हणजे ॲज गुड ॲज तुमची एक मोठी कंपनी चालवण्यासारखं आहे. तुम्हाला फक्त महिन्याला पेशंट्स आले त्याच्यातून रोलिंग केलं असं चालून जमून होत नाही. तुम्हाला त्या पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला पेशंटचा फ्लो अप अँड डाऊन जरी असला तरी हॉस्पिटलच्या स्टाफचं पेमेंट असेल, तुमच्या हॉस्पिटलचे एक्सपेन्सेस असतील, रेंट असतील, EMIs असतील, लाईट बिल असेल, त्या सगळ्यांचं तुम्हाला बॅकअप असणं गरजेचं आहे. आणि ही चूक मी सुरुवातीला केली होती, मला असं आठवतं. राईट. जर मग तुम्ही ही सुरुवात जर परत करायची बोलाल तर तुम्ही स्वतः ह्यातली कुठली चूक रिपीट करणार नाही, तर त्याबद्दल मला एक थोडक्यात सांगा. चूक रिपीट न करणं किंवा तुम्हाला इतक्या वर्षानंतर रिअलाइज झाली की सुरुवातीला माझ्याकडनं फायनान्शियली ह्या काही चुका झाल्या, तर ह्या जर झाल्या नसत्या तर आज थोडंसं सेटअप चांगलं असतं, तर ती कुठली चूक आहे की समजा आपण ती स्किप करता आली असते? बऱ्याचदा ना मला म्हणजे हे खरं आहे की आपण चुकांमधून शिकत असतो आणि तो इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स असतो असं मला वाटतं. म्हणजे मी सांगितलं म्हणून त्या चुका तुमच्याकडून होणार नाहीत अशाही भाग नाही किंवा त्या करेक्ट करायलाच पाहिजे हे माझं मत प्रांजळ आहेच डेफिनेटली. आता मी जी केलेली चूक जसे तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे बफर फंड्स असायलाच हवेत. तुम्ही कितीही तुमच्या मनात असेल की मी एवढे पेशंट्स माझे होतील किंवा माझं एवढा इन्कम रेव्हेन्यू जनरेशन होणार आहे, पण तरीसुद्धा तुमच्याकडे बॅकअप फंडचं नसेल तर तुम्हाला सर्व्हाइव्ह करणं थोडं डिफिकल्ट आहे आजच्या जगामध्ये. म्हणून माझ्यासाठी स्वतःला जर मला कोणाला म्हणजे ठरवायचं ठरलं तर मी आज माझ्या हॉस्पिटल म्हणा, क्लिनिक म्हणा, यांच्यासाठी वर्षाकाठी जो लागणारा जो लागत आहे, एक्सपेन्सेस आहेत, ते मी रेडी ठेवतो. राईट. हे मी माझं करेक्शन स्वतः केलेलं आहे. ओके. आणि मग तुमचा पूर्वीचा काही असा रॉंग पार्टनरशिप किंवा तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट घेतली आहे कोणाकडनं, तर असा काही अनुभव तुम्ही शेअर करू शकता? पार्टनरशिप अगेन तुमचं हे फार काय म्हणतात त्याला, अगेन हे व्यक्तिसापेक्ष असं आपल्याला म्हणता येईल. कारण की प्रत्येक पार्टनर तुमच्या सोबतचे ते त्याचे काय म्हणतात त्याला आपल्याला सिंक्रोनायझेशन कसं आहे, तुमचं त्याच्याशी संबंध तुमचे म्हणजे रॅपो तुमचा कसा असला पाहिजे याच्यात फार फॉर्मल झालेला आहे. नाही, काय हरकत, काही हरकत. परत बोलतो, रॅपो जोरात आला सर तुमचं, कारण तो हिट झाला शब्द. ठीक आहे, काय हरकत नाही. जर पार्टनरशिपबद्दल तुम्ही जर विचारत असाल तर हे खरोखर व्यक्तिसापेक्ष आहे. तुमचा प्रत्येक वेळेला काही पार्टनरशिप जर तुम्ही बघाल तर खूप उत्तम चालतात, काही पार्टनरशिप लवकर मोडकळीस येतात. तर त्याचे कटुगोड अनुभव प्रत्येकाचे व्यक्तिसापेक्ष असू शकतात. सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्या वेळेला स्वतः इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस ज्या वेळेला करता त्यावेळेला तुम्हाला म्हणजे आमचे सर होते ते नेहमी सांगायचे, जर तुम्हाला हॉस्पिटल चालवायचे ना, तुम्हाला पोछासुद्धा मारता आला पाहिजे, तुम्हाला पेशंटसुद्धा बघता आला पाहिजे, तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंटसुद्धा जमली पाहिजे आणि तुम्हाला वर्षाकाठी शेवटी तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमधून काय कमवलं आणि काय गमवलं याचं तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला बेसिक झाडू मारण्यापासून सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. हे केव्हा होऊ शकतं, जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून जेव्हा प्रॅक्टिस करायला उतरता. म्हणजे मेडिकल प्रॅक्टिसच नव्हे, तुम्ही कुठलाही बिझनेस जर म्हणाल तर ज्यावेळेला तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअल ज्या वेळेला उतरता त्यावेळेला तुम्हाला जास्त इनडेप्थ नॉलेज घेऊन करावं लागतं आणि त्याचा एक्सपिरियन्स जास्त चांगला येतो. पार्टनरशिपमधला एक छोटासा फ्लॉ मला असं वाटतो की पार्टनरशिपमध्ये असं असतं ना की तुम्ही कामं डिवाइड केली जातात. म्हणजे प्रत्येक पार्टनरशिपमध्ये होत असेल मला माहीत नाही, पण असं स्वाभाविक आहे की तू हा पार्ट सांभाळ, मी हा पार्ट सांभाळतो. मग त्यावेळेला काय होतं की समोरचा जो सांभाळणारा जो पार्ट असतो त्या पार्टकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि तो जर दुर्लक्षित राहिला तर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती समजा नसेल तर त्या टेरिटरीमध्ये तुम्ही पुढे जाऊन कधीच काम करू शकत नाही. म्हणजे समजा मी हॉस्पिटलमध्ये पेशंट बघत असेल, मला पेशंट बघता येत आहेत, पण मला हॉस्पिटलमध्ये स्टाफला त्यांचं मॅनेजमेंटच नसेल माहिती, तर मग उद्या जाऊन मी समजा इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून जर काम करायचं ठरवलं तर तो मला पार्ट जमणारच नाही. आणि तो खूप महत्त्वाचा आहे, कारण हॉस्पिटल म्हणा किंवा क्लिनिक म्हणा किंवा कुठलाही बिझनेस म्हणा, त्याचा बॉस म्हणा किंवा त्यांचा जो चालवणारा एंटरप्रेन्योर म्हणा, तो महत्त्वाचा असण्यापेक्षा त्याहून जास्त महत्त्वाचा असतो त्याचा सबऑर्डिनेट स्टाफ. सबऑर्डिनेट स्टाफला तुम्हाला चांगलं मॅनेज करता आलं पाहिजे, त्यांच्याकडून जे अपेक्षित आहे ते करून घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला सगळं असणं माहिती गरजेचं आहे. म्हणून पार्टनरशिप करताही येऊ शकते, पण त्यासोबत तुम्हाला सगळे रोल्स, जॉब रोल्स तुम्हाला परफॉर्म करता येणं तितकंच गरजेचं आहे. सो एखादं
पार्टनरशिपमध्ये जर तुम्हाला कुठला वाईट अनुभव आला असेल तर त्यात तुम्ही जे शिकलं असेल तर आपल्या नवीन पिढीला सांगण्यासारखं त्याच्याबद्दल आहे का तुमच्याकडे काही, की पार्टनरशिपमध्ये तुम्ही ह्या चुका करू नका, किंवा नसेल अनुभव तर ठीक आहे का? नाही, पार्टनरशिपचा मी एक अनुभव तुम्हाला सांगू शकतो की पार्टनरशिप ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुमच्या टर्म्स आणि कंडिशन्स ह्या पूर्णपणे स्वच्छ, नितळ आणि एकदम सोप्या भाषेत समजतील अशा फिक्स्ड असल्या पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल चांगला माहीत असला पाहिजे आणि तो त्याने कसा पूर्ण करायला पाहिजे याच्यासाठी आपण लुडबुड बिलकुल नाही केली पाहिजे. मला असं वाटतं की ज्याला जो रोल दिला त्याने तो परफेक्ट करायला, पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं मी आत्ताच बोललो, माहीत असणं गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही इंटरव्हीन करण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं पार्टनरशिपमध्ये प्रॉब्लेम्स अप अँड डाऊन होण्याची शक्यता वाढतात. म्हणून पार्टनरशिपमध्ये कधीही मला असं वाटतं की हे सांभाळणं गरजेचं आहे. ओके. आणि जर तर आपण झिरोपासून जर एखादं क्लिनिक उभं करतोय आज एखादा नवीन मुलगा, सो त्यांनी पहिल्या 1-2 वर्षात कशावर फोकस ठेवला पाहिजे की त्याला पुढे जाऊन ते स्टेबल त्याचं एक इन्कम सोर्स होईल किंवा त्याचं क्लिनिक एक त्या स्टेबिलिटीसाठी? तर पहिल्या 1-2 वर्षात काय फोकस करायला हवा? सुरुवातीचे 3 वर्ष मी जसं म्हणालो की पूर्णपणे तुमचं नॉलेज फर्निश्ड एकदम सुपर फाईन पॉलिश करण्यामध्ये तुम्ही घालवलं पाहिजे. तुमचा जो सुरुवातीचा 1-2-3 वर्षाचं सिनियरच्या हातात. मी 3 वर्षाचं यासाठी सांगतोय कारण की मी स्वतःच्या बाबतीत तो रूल फॉलो केला होता. बऱ्याचदा आपण असं वाटतं की 1-2 वर्षामध्ये आपण पेशन्स बघतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं की मला आता जमायला लागलंय, मी करू शकतो. पण 3 वर्ष कुठल्याही स्टडीजनुसार असं आहे की 3 वर्ष कुठल्याही एखाद्या पर्टिक्युलर याचा तुम्ही जेव्हा स्टडी करता त्यावेळेला तुम्हाला बरेचसे कानेकोचे तुम्हाला माहिती पडतात आणि त्यानंतर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करू शकता. म्हणून 3 वर्ष माझ्या दृष्टीने 3 वर्ष कुठल्याही डॉक्टरने एका सिनियर डॉक्टरकडे ICU मध्ये म्हणा किंवा तुम्ही OPD मध्ये म्हणा, त्या सगळ्यांचं तुम्ही व्यवस्थित नॉलेज घेणं जास्त गरजेचं आहे. आणि त्याचसोबत मी अजून एक पॉईंट ॲड करेन. बऱ्याचदा ना आता मुंबईमधली म्हणजे किंवा तुमच्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जी होणारी प्रॅक्टिस आणि थोडंसं रुरल भागामध्ये होणारी प्रॅक्टिस ह्याच्यामध्ये बराच फरक येतो. पेशंट्सचाही फरक येतो, आजारांमध्येही फरक येतो आणि तुम्हाला त्यांच्याशी कसं बोलायला पाहिजे, त्यांना तुम्ही कसं कन्व्हिन्स केलं पाहिजे की तुमच्या ह्या आजाराबद्दल तुम्हाला अशी पुढची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला दोन्ही प्रकारचे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आता तुम्ही जसा प्रश्न विचारला की पहिल्या 1-2 वर्षात काय, म्हणजे पहिल्या 1-2 वर्षामध्ये पहिल्या 3 वर्षानंतर पुढच्या 1-2 वर्षामध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व कसं एस्टॅब्लिश कराल ह्याच्यासाठी जर विचारत असाल प्रश्न, तर त्याच्यासाठी जसं शिबिर झाले, तुम्ही जनमानसांमध्ये त्यांना की अवेअरनेस कॅम्पेन्स घेऊ शकता. म्हणजे प्री डायबिटिक्सचा अवेअरनेस कॅम्प घेऊ शकता की की आत्ता ह्या घडीमध्ये 10 पैकी 6 लोक तर प्री डायबिटिक आहेत. त्या लोकांसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल डेव्हलप करताय, त्यांना डायबिटीस फुल ब्लोन डायबिटीस होऊ नये म्हणून तुम्ही काय दक्षता घेताय याची तुम्ही कॅम्पेनिंग करू शकता. त्याच्याने काय होणार, तुमचे पेशंट ऑटोमॅटिक तुमच्याशी जुडले जातात. तुम्ही शिबिर घेता, तुम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेता, तुम्ही स्कूल्स कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसाठी कॅम्प्स घेता. त्याच्या थ्रू तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्याकडे पेशंट्स जोडता आणि त्या हळूहळू तुमचा त्याच्यामध्ये फायनान्शियल गेन पण डेफिनेटली होणारच आहे आणि तुमचं ओव्हरऑल म्हणजे त्यांचं जे सुरुवातीला जो ट्रस्ट बिल्डिंग करायची आहे तर त्यासाठी सुरुवातीच्या 1-2 वर्ष त्यांनी हे सगळे जे कॅम्पेन्स आहेत त्या सगळ्या करायलाच. आता ह्याच्यात एक प्रश्न होता की जे स्टाफ मॅनेजमेंट करायला लागतं तर त्याला तुम्हाला किती वेळ लागला किंवा हे कसं मॅनेज केलं तुम्ही, किंवा याच्याबद्दल थोडंसं? स्टाफ मॅनेज करताना आमचे एक सर्जन सर आहेत माझे ओळखीचे चांगले, ते मला नेहमी सांगतात की जोपर्यंत स्टाफ तुझ्याशी हसी मजाक करतोय तोपर्यंत स्टाफ तुझा आहे. म्हणजे मजाक इतकाही मजाक नव्हे की म्हणजे तो फार टोकाला जाईल, पण तुझ्याशी प्रत्येक स्टाफ फ्रेंडली असायला हवा. जेवढा तुझा स्टाफ फ्रेंडली असेल तर तू त्यांच्याकडून जे तुला अपेक्षित आहे तू करून घेऊ शकतोस. म्हणून स्टाफ मॅनेजमेंटमध्ये हे तितकंच गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं ना की एखादा आपण बघतो स्टाफवर कोणीतरी ओरडत असतो की अरे असंच का नाही केलं, तू तसंच का नाही केलं. मग याच्याने काय होणार की ऑटोमॅटिकली तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या स्टाफचा एक थोडासा आदर नसतो, तो भीतीयुक्त आदर डेव्हलप होतो. तो भीतीयुक्त आदर नसावा, तो तुमचा आदरासारखाच असला पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या स्टाफला कॉन्फिडन्समध्ये घेतलं पाहिजे. त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता हे तुम्ही त्यांना नीट समजावून सांगितलं पाहिजे. त्यावेळेला स्टाफ ते योग्य पद्धतीने करत असतो आणि ह्याच्याहून वेगळं मला वाटत नाही काही तुम्ही स्टाफ मॅनेज करण्याची गरज आहे वेगळं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की स्टाफशी फ्रेंडली राहा आणि त्यांच्या ज्या काही प्रोफाईलमध्ये आहे जो काही स्टाफ तर ते त्यांना कॉन्फिडन्समध्ये येऊन तुम्ही त्यांना
सांगायचं आहे आणि बाकी जे मॅनेज करायला बाकी काही वेगळं त्यांना प्रेशर वगैरे करायची असं काही गरज नाही. नाही. एक्झॅक्टली, बरोबर. ओके. आणि जे क्लिनिक वगैरे असेल जर मग ते एक्सपान्शन वगैरे कधी विचार करायला हवा किंवा त्याबद्दल काही तुमचं मत? क्लिनिक एक्सपान्शन युजली करताना थोडंसं बाउंड्रीज येतात, कारण की बघा कसं असतं ना, कुठला बिझनेस एक पर्टिक्युलर, समजा एखादं प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टच्या विक्रीसाठी 4 वेगवेगळी माणसं बसवता येऊ शकतात, कारण प्रोडक्ट एकच आहे. पण क्लिनिकमध्ये बसताना मी स्वतः प्रोडक्ट आहे. मी लोकांना सर्व्हिस जरी देतो, मी एक प्रोडक्ट, माझला बघून, माझी ट्रीटमेंट बघून ज्या वेळेला पेशंट येतो त्यावेळेला मी त्यांना ट्रीटमेंट देतो. मी समजा हे क्लिनिक सोडून आणखीन दुसरीकडे कुठे जाऊन बसण्याचा निर्णय जर घेतला तर मला इकडचा थोडासा काय म्हणता येईल त्याला, आपल्याला वेळ कमी पडू शकतो किंवा त्याला आपण जेवढं आपण जस्टिफाय करायला पाहिजे पेशंट्सला तेवढं मुश्किल होऊन जातं. पण मग केव्हा करता येऊ शकतं? तेव्हा करता येऊ शकतं ज्या वेळेला तुमचा पेशंट बेस जो आहे तो तुमच्या टाईमनुसार येतो. सुरुवातीच्या काळामध्ये पेशंट त्यांच्या वेळेनुसार येत असतात, पण नंतरचा काळ असा असतो की पेशंट तुमच्या वेळेनुसार यायला लागतो. मग त्यावेळेला तुम्ही तुमची टेरिटरी वाढवू शकता. समजा मी आज एखाद्या अमुक एरियामध्ये काम करत असेल तर त्यावेळेला मला 2 वेळेचा प्रेझेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. मी दोन्ही वेळा डॉक्टर अवेलेबल असणं गरजेचं आहे. पण हेच ज्या वेळेला साधारण माझी प्रॅक्टिस 5-7 वर्ष होऊन जाते, पेशंट्सला माहीत व्हायला लागते की मला ह्या डॉक्टरचा गुण येतो किंवा मला हा डॉक्टरच हवा आहे, तो तुमच्या संध्याकाळच्या वेळेला येऊ शकतो किंवा तुम्ही स्टिप्युलेटर सांगितलं मॉर्निंगच्या वेळेला येऊ शकतो. मग तो दुसरा वेळ तुम्ही दुसऱ्या ठिकाणी एक्सपान्शनमध्ये करू शकता की दुसऱ्या ठिकाणी क्लिनिक करू शकता किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता. हे असं करता येऊ शकतं. हॉस्पिटलचं एक्सपान्शन म्हणजे हा वेगळा प्रकार आहे. क्लिनिकमध्ये एक्सपान्शन तुम्ही फार तर ओपीडी पेशंट बघू शकता, त्याहून वेगळं तुम्हाला ट्रीटमेंट करता येण्यासारखं काही नसतं. छोटे मोठे सर्जिकल रिमूव्हल असेल, छोट्याफार काही ज्या गोष्टी त्या करू शकतो. पण हॉस्पिटलमध्ये एक्सपान्शन करता येऊ शकतं. म्हणजे प्रायमरी केअर हॉस्पिटल जिथे असतात, जिथे वॉर्ड्स असतात, आयसीयू नसतो, पण तुमचे पेशंट बेस वाढायला लागला, पेशंटचा आजूबाजूचा पॉप्युलेशन वाढायला लागलं, त्यांना आयसीयू पण लागतो आहे. आयसीयू म्हणजे नंबर ऑफ पेशंट्स वाढले की नंबर ऑफ पॉसिबिलिटीज असतात, तेवढ्या इमर्जन्सी हॉस्पिटलला येऊ शकतात. मग तुम्ही आयसीयू डेव्हलप करू शकता. मग सेकंडरी केअर झालं, मग तुम्हाला कळतंय की नाही तुमच्याकडे ओपीडी 100-100च्या ओपीडी यायला लागल्या, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, मल्टी स्पेशालिटी डॉक्टर्स येऊन बसायला लागले, त्या प्रत्येकाला वेगवेगळे डिपार्टमेंट तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. मग तशा अनुषंगाने मग मोठं आणखीन हॉस्पिटल करता येतं, मग आणखीन बेड्स वाढवता येऊ शकतात. त्याला एक्सपान्शन म्हणू शकतो आपण. करेक्ट. आणि जे डॉक्टरचं जे आपण पेशामध्ये आहोत त्याच्यात जॉब आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस, तर ह्याच्यामध्ये योग्य तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्याच्यात काय योग्य? आता पूर्वी असं होतं की ज्यावेळेला एखादा डॉक्टर पासआउट होऊन बाहेर येतो त्यावेळेला तो त्याचं इंडिव्हिज्युअल हॉस्पिटल किंवा त्यावेळेला सुरुवातीला डॉक्टरांची संख्याही कमी होती आणि एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला कॅटर करण्यासाठी डॉक्टर्स कमी होते, त्यामुळे इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस सुरुवातीला सर्रास पटापट होत होती आणि आजही आपण ते बघतोय ते आहेच. पण सुरुवातीला जॉब करावा हे माझं मत आहे. जॉब का करावा? तर जॉब करता करता तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवता येतं, तुम्हाला हॉस्पिटल्समधले SOPs कळायला लागतात, तुम्हाला क्लिनिकमध्ये पेशंटशी कसं बोलावं, त्यांचं मॅनेजमेंट कशी करावं हे कळतं. हे झाल्यानंतर ह्याला प्रॅक्टिसच अगेन म्हणता येईल. म्हणजे तुम्ही हॉस्पिटल क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस केल्यानंतर आणि मग तुम्ही तुमचं स्वतःचं प्रायव्हेट करू शकता. पण अगेन आता नवीन हर्डल्स असे येऊन ठेपलेत मेडिकल फील्डमध्ये. आता सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल झालेले आहेत. म्हणजे तुमचं हॉस्पिटल 100 बेडचं असलं की म्हणजे तुमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही इंडिव्हिज्युअल कोणी हॉस्पिटल एवढं 100 बेडचं हॉस्पिटल टाकणं आत्ताच्या घडीला फार कठीण आहे. म्हणून कॉर्पोरेट हॉस्पिटलची संकल्पना जी आलेली आहे, मोठे मोठे हॉस्पिटल्स आपण मुंबईमध्ये बघत असू की तिथे एक डॉक्टरचं हॉस्पिटल नाहीच आहे, तिथे 10 डॉक्टर मिळून हॉस्पिटल चालू करतायत इधर, किंवा बाकीचा एक कोणीतरी बिझनेसमॅन त्याचे हॉस्पिटल्स आहेत, बरेच नावं घेऊ इच्छित नाही मी, पण असे हॉस्पिटल्स आहेत की नॉन मेडिको ओनर्स आहेत, त्या ठिकाणी बरेच हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्स लोक जॉब करत आहेत. सुपर स्पेशालिटी लोक, म्हणजे आपण म्हणू असं की फक्त इंटेन्सिव्ह आरएमओच नव्हे, सुपर स्पेशालिटी जे आहेत ते सुद्धा तिथे त्या ठिकाणी जॉब करत आहेत. कारण की तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर एकट्या इंडिव्हिज्युअल डॉक्टरांनी उभं करणं आजच्या मितीला थोडंसं कठीण झालेलं आहे. बरोबर आहे. सो मग जो नवीन जो डॉक्टर डिग्री घेऊन येणारा मुलगा आहे, सो त्यांनी सुरुवातीला जॉब करावा आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतल्यावर मग डिसिजन घ्यावा की पर्सनल प्रॅक्टिस करावी किंवा जॉबच कंटिन्यू. येस राईट. आणि ह्याच्यात जो फायनान्शियल प्लॅनिंगचा जो पार्ट आहे हा किती महत्त्वाचा राहतो आपण जर पर्सनल क्लिनिक वगैरे सुरुवात करतो? इम्पॉर्टंट आहेच ना. म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट तुम्ही डॉक्टरात म्हणून तुम्हाला सवलतीमध्ये मिळतच नाहीत. राईट. तुम्हाला त्यासाठी जो मार्केट रेट आहे तो तुम्हाला द्यावाच लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग डेफिनेटली करावीच लागते. तुम्हाला लागणारे सगळे इक्विपमेंटची लिस्ट काढा, त्या इक्विपमेंटचे काय रेट्स आहेत, तुम्ही पाहिजे तर 2-3 वेंडर्स बघा, त्यांच्याकडून तुम्हाला कुणाकडून चांगल्या क्वालिटीचं स्वस्तामध्ये किंवा तुम्हाला जे
योग्य वाटेल म्हणजे त्या बजेटमध्ये ते घेतल्यानंतर तुमचा मग महिन्याचा खर्च किती होणार आहे, त्या खर्चासाठी तुम्ही तुमचं बॅकअप तयार केलं आहे का, या सगळा फायनान्स तुम्ही आधी तयार करून मगच मला असं वाटतं उतरावं. कारण की नाहीतर बरेच आता असं झालेलं आहे की क्लिनिक टाकलं किंवा हॉस्पिटल टाकलं आणि मग लवकरच मोडकळीस येतं, कारण की तो तसं फायनान्शियल प्लॅनिंग नीट केलाच जात नाही. डॉक्टरला वाटतं मी पेशंट बघतो आणि मला पेशंट च्या व्यतिरिक्त विशेष बाकी बघायची गरज नाहीये, तर तसं नाहीये, तुम्हाला बाकीच्या बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत. कारण बिझनेसमध्ये असं बघण्यात आलेलं आहे की ही गोष्ट खरी आहे की हे बाकीचे जर प्रेशर करून जर डॉक्टर मग पेशंटला पण बघतोय तर मग तो तेवढा फ्रीली बघू नाही शकणार. बरोबर, अगदीच. तो एक यंग डॉक्टर आहे, तर त्या डॉक्टर जो फील्डमध्ये येणार आहे आता नवीन तर त्याच्यासाठी काही गोल्डन तुम्ही सांगाल टिप्स? गोल्डन टिप्समध्ये माझ्या मते म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात जास्त डॉक्टरला काय चांगलं आलं पाहिजे तर डायग्नोसिस. राईट. ज्या डॉक्टरचं डायग्नोसिस चांगलं आहे तो डॉक्टर चांगली ट्रीटमेंट देऊ शकतो, चांगले पेशंट हाताळू शकतो. म्हणून मला सगळ्या यंग डॉक्टर, ॲस्पायरिंग डॉक्टरांना एकच सांगणं राहील की त्यांनी सुरुवातीचा काळ हा जास्तीत जास्त पेशंट बघावे, ज्या ठिकाणी हॉस्पिटलला असतील किंवा ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतील तेवढ्या सगळ्या पेशंट्सला त्यांना स्वतःहून डायग्नोसिस करता आलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी एन नंबर ऑफ बुक्स रिफर करावे लागले तरी चालतील. तुमच्या ड्युटीच्या व्यतिरिक्त काय करावं म्हणजे मी हाच फॉर्म्युला फॉलो करायचा. आज आपले एवढे 10 पेशंट्स बघितलेत, या 10 पेशंट्सचं डायग्नोसिस असं असं सरांनी लिहिलेलं आहे, ते परत पुस्तकात जाऊन वाचायचं, परत आपले हॅरिसन काढा, परत आपले ही बुक्स काढा, त्या पुस्तकातून वाचायचं आणि त्यासाठी लिहिलेली ट्रीटमेंट आणि सरांनी दिलेली ट्रीटमेंट ही योग्य म्हणजे योग्य म्हणण्यापेक्षा की ती मॅच होते, प्रॅक्टिकली ही किती मॅच होते. म्हणजे ह्या पेशंटला आता आपण जे बघत असतो त्या पेशंट्सला आपल्याला कळतंय ह्या पेशंटला ह्या ट्रीटमेंटने बरं वाटलंय, मग ह्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या ट्रीटमेंटमध्ये आपण काय कमी पडले का, बरं झालं ह्याच्याने परफेक्ट मॅच होते. बरं मग ह्याच्यानंतर मी नेक्स्ट काय करायचो, ही जी वापरलेली सगळी औषधं आहेत त्या सगळ्या औषधांचं पुन्हा एकदा आमच्या ह्याच्यामध्ये फार्मॅकमध्ये बुक आहे सातोस्कर, ते बुक मी ना अक्षरशः पाठांतर करून टाकलं होतं. हे औषध आहे ना, ह्या औषधाला याची मेथड ऑफ ॲक्शन काय, हाफ लाईफ काय, याचं एक्सप्रेशन कुठून होतं, याचे साईड इफेक्ट्स काय, ड्रग इंटरॅक्शन काय, तू आज जरी विषय असेल मला टिप ऑफ टंग पाहिजे माहिती आहे, ते करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा पाया चांगला मजबूत करावाच लागतो. मेन गोष्ट तेच आहे, तुमचा की बेस जो आहे तो खूप स्ट्रॉंग असायला. तुम्हाला लाईफमध्ये जर लॉंग रन साठी जर करायचे ह्या गोष्टी, आयदर बिझनेस असो आयदर जॉब असो, येस ॲब्सोल्युटली, तुमचा बेस दोन्ही ठिकाणी तुमचा पाया चांगला मजबूत असला बरोबर आहे. आणि ह्याच्यात पुढचा प्रश्न असा की मग जो जॉब पुढची रिस्क म्हणजे जी आपण बिझनेसशी रिलेटेड बोलतो की क्लिनिक टाकायची रिस्क वगैरे, तर ती कधी घ्यावी, तर त्याच्यासाठी तुम्ही आय थिंक सांगितलंच आहे की तुम्ही 3 वर्षाची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुमचा बेस स्ट्रॉंग करा, त्यानंतर मग ही तुमची राईट बिझनेसची प्रॅक्टिस आहे ती तुम्ही पुढे करू शकता. बरं, मग आपण एखादा नवीन मुलगा आहे जो 3 वर्षाची प्रॅक्टिस वगैरे ज्याने केलेली आहे, त्याचा बेस आता स्ट्रॉंग झालेला आहे, तर त्याला लोन घेऊन क्लिनिक सुरू करायचं तुम्ही ॲडवाईस कराल का? मला असं वाटतं की तुम्ही ह्या 3 वर्षामध्ये फक्त मेडिकल नॉलेज नाही गेन करतात, तुम्ही त्या 3 वर्षात तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग सुद्धा केलं पाहिजे. राईट. पहिल्या 3 वर्षामध्ये तुम्ही शिकता तुम्हाला जे रिम्युनरेशन भेटतंय किंवा तुम्हाला जे काही स्टायपेंड भेटतोय त्याने तुम्ही, मला असं वाटतं हे करायला हरकत नाही. म्हणजे लोन घेऊन करण्यासारखा खूप मोठा खर्च नाहीये क्लिनिकसाठी. हॉस्पिटलसाठी करत असाल तर डेफिनेटली त्याच्यासाठी तुम्हाला लोन घ्यावंच लागेल, कारण की हॉस्पिटलचं आज तुम्ही टर्शियरी केअर हॉस्पिटल टाकायचं त्याच्या करोडोमध्ये व्हॅल्युएशन चालली जाते, म्हणजे तेवढा खर्च लागतो. त्यामुळे हॉस्पिटलचा विचार करत असाल तर डेफिनेटली तुम्हाला त्या गोष्टीचा हे करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्ही चांगला फायनान्शियल ॲडवायझर किंवा तुमच्या CAशी बोलून ह्याच्याशी या संदर्भात तुम्ही चर्चा केली, कारण की क्लिनिकसाठी फारसा तेवढा मोठा खर्च लागणार नाही. क्लिनिकसाठी तुम्ही स्वखर्चाने करू शकता आणि एखाद्याची नाहीच समजा की मी शिकता मला तेवढे पैसे नाही जमवता आले किंवा मला बाकीचे एक्सपेन्सेस खूप जास्त होते त्याच्यामुळे नाही जमलं, तर तुम्ही एक मिनिमल अमाऊंटने सुरुवात करू शकता लोन घेऊन. राईट. ओके सर, आपण आता एका रॅपिड फायर जो आपला सेगमेंट आहे त्याच्याकडे जाऊ. सो सक्सेस म्हणजे काय तुमच्यासाठी? सक्सेस म्हणजे ॲक्च्युली खरं तर डॉक्टरी फील्डमध्ये मला असं वाटतं की एखाद्या तुमच्या एक्झिस्टिंग पेशंटने दुसरा पेशंट पाठवणे हक्काने, म्हणजे त्या विश्वासाने, हे तितकंच माझ्यासाठी सक्सेस असं म्हणता येईल. किंवा अजून दुसरं असं म्हणता येईल की एका फॅमिलीतला एक पेशंट येऊन गेला की त्याची पूर्ण फॅमिली आपली ज्या वेळेला होते, आपली होण्यापेक्षा आपल्याकडे विश्वासाने ट्रीटमेंटसाठी येते, तो माझ्यासाठी सक्सेस. ओके. हार्डवर्क की स्मार्टवर्क? डॉक्टरी फील्डमध्ये मला वाटतं दोन्ही करावं लागतं. राईट. ओके. डिग्री महत्त्वाची की स्किल? अगेन दोन्ही महत्त्वाचे आहेत. डिग्री नसेल तर तुम्हाला स्किलचा काही उपयोग नाही आहे, लिगली तुम्हाला ते वापरता येणार नाही, आणि स्किल नसतील तर तुमच्या डिग्रीचा फायदा नाही आहे. राईट.
बिझनेसमध्ये लक किती महत्त्वाचं ठरतं? हार्डवर्क खूप महत्त्वाचं आहे. ओके, राईट. म्हणजे लक एक फॅक्टर पकडू शकतो आपण की नाहीच? अगेन तो थोडंसं मला वाटत नाही, म्हणजे लक म्हणजे तुम्ही कोणाच्या लकच्या भरोश्यावर तुम्ही नाही जगू शकत. म्हणजे लकच्या भरोश्यावर तुम्ही प्रॅक्टिस नाही करू शकत. हार्डवर्क आणि हार्डवर्क आणि डिसिप्लिन राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. राईट. आणि तुम्ही 20 वर्षाच्या स्वतःला एक काय सल्ला द्याल? आज जर महेश सर 20 वर्षापूर्वीच्या महेश तुमच्या समोर जर बसलाय, अगेन हा शेवटचा शब्द वापरलेला तोच, मोस्ट डिसिप्लिन राहणं हा माझ्यासाठी मोठा आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही डिसिप्लिन राहिलो नाही. भले कसं असतं ना, मेडिकल कॉलेजमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता ना, त्यावेळेला सिनियर ज्युनियरचा हा खूप मोठा एक हायरार्की आहे. तुम्हाला सिनियर्सचं प्रत्येक सांगितलेली गोष्ट करावी लागते. ती भीती पण असते आणि आदरही असतो. तुम्ही आज माझ्या ना एक बॅच जरी सिनियर, माझा कोणी डॉक्टर, माझा मित्र, आज किती खास मित्र जरी असला ना, तर माझ्या तोंडून त्याच्यासाठी सर हाच शब्द निघतो. राईट. कितीही मित्र असला तरी एक ना, ती तुम्हाला शिस्त लागण्याचं एक हे आहे. माझ्या कॉलेजमध्ये म्हणजे ज्यावेळेला आम्ही सुरुवातीला जातो मेडिकल कॉलेजला, रॅगिंग हा प्रकार फार कॉमन होता सुरुवातीला, आता फार कमी झालाय. पण सिनियर समोर स्लीव्स वरती न करणे, प्रत्येक एखादा सिनियर दिसला की प्रत्येक वेळेला त्याला गुड मॉर्निंग विश करणं, गुड आफ्टरनून विश करणं, म्हणजे एक तुमच्या प्रोफेसरला करण्याआधी तुम्ही तुमच्या सिनियर्सला करायला शिकवलं जातं, ते तुम्हाला शिस्त लावली जाते. पण ही डिसिप्लिन तुमच्या प्रत्येक बाबतीत असली पाहिजे. म्हणजे फक्त कॉलेजमध्येच नाही, तुमच्या जीवनामध्ये तुमचा उठण्याचा वेळ, तुमचा काम करण्याचा वेळ, तुमचा पुस्तक वाचण्याचा वेळ, तुमच्या खाण्यापाण्याची सगळ्या गोष्टीत जर शिस्त चांगली असेल तर कदाचित तुम्ही आज जो स्वतःचं व्हर्जन बघता त्याच्यापेक्षा खूप सुपरफाईन व्हर्जन बघू शकता, आणि जे मला स्वतः बाबतीत वाटतं. करेक्ट. ओके सर, तर आजचा एपिसोड आपण इथेच थांबवत आहे. महेश सरांकडनं आपल्याला बरेचसे छान छान इनपुट भेटलेले आहेत. जर नवीन पिढीला जर डॉक्टर बनायचं आहे, जर तुम्हाला हा एपिसोड बघून यातनं काही इनपुट्स भेटले असतील तर आम्हाला नक्की कमेंट्स करा. अजून कुठल्या कुठल्या फील्ड्समधल्या जे आहे एक्सपिरियन्स पर्सन्स आहेत त्यांना आम्ही पॉडकास्टवर घेऊन येऊ. जर तुमचं काही मत असेल तर तेही तुम्ही कमेंट करू शकता. जर पॉडकास्टमधनं जर एक जरी गोष्ट तुम्हाला शिकण्यासारखी आलेली असेल, वाटली असेल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. एखादा तुमचा मित्र आहे जो डॉक्टर की फील्डमध्ये येण्याचा इच्छुक आहे, त्याच्याशी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. लवकरच भेटू नवीन एपिसोडमध्ये. ओके गाईज, थँक्यू. महेश सरांचं मी परत एकदा खूप खूप धन्यवाद करतो. तुम्ही खूप वेळात वेळ काढून आम्हाला दिलात. धन्यवाद. ओके, धन्यवाद. थँक्यू.